नमस्कार. पण एका अभ्यासिकेमध्ये आलेलो आहोत पुणे शहरातल्या एका अभ्यासिकेमध्ये, जिथे एरवी खुर्ची म्हणजे एकही रिकामी दिसत नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहेत ते खचाखच भरलेले असतात. परंतु आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या रिकाम्या आहेत. प्रत्येक जण आपापल्या गावी गेलेला आहे. या माझ्या मागे मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता अभ्यासिका रिकामी आहे. प्रत्येक जण दिवाळी निमित्त दिवाळीसाठी आपापल्या गावी गेलेला आहे. कोणी सुद्धा आपल्याला इथे अभ्यासिकेमध्ये दिसत नाहीये. कोणी सुद्धा अभ्यासिकेमध्ये आपल्याला इथे दिसत नाहीये. प्रत्येक जण जो आहे तो बाहेर गेलेला आहे. परंतु हे मी काय बघतोय, परंतु दाखवा. तो बघा, एक विद्यार्थी आपल्याला इथे अभ्यास करताना दिसलेला आहे. एक विद्यार्थी. मित्रांनो, खरं अभ्यासाचं प्रतीक हा विद्यार्थी आहे. दिवाळी सारख्या सणाला, ज्या सणाला सर्वजण आपापल्या गावाला गेलेले आहेत, सर्वजण आपापल्या म्हणजे आप्तसोक्यांना भेटायला गेलेले आहेत, परंतु हा विद्यार्थी येथे बसून अभ्यास करतोय. मित्रांनो, मला माझ्या विद्यार्थी दशेतले दिवस आठवतात. खरं प्रतीक आहे ते अभ्यासाचं. ध्येय, याची ही तळमळ पाहिजे, ही निष्ठा पाहिजे अभ्यासाप्रती. आणि याची ही निष्ठा बघून माझे डोळे पाणावलेत. मित्रांनो, काय निष्ठा आहे त्या विद्यार्थ्याची. अरे, त्याला देखील वाटलं असेल घरी जावं, गावाला जावं, परंतु तो अभ्यासासाठी थांबला, कारण त्याला यशाचं शिखर गाठायचंय. त्याला ध्येय गाठायचंय त्याचं. आणि तन मन धन दिवाळी दसरा काहीच नाही हो, काहीच नाही, फक्त अभ्यास आणि अभ्यास. या विद्यार्थ्याकडून बाकी सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, अभ्यासाबद्दलची ही जी काही प्रेरणा आहे ती प्रेरणा नेमकी येते कुठून, आपण त्या विद्यार्थ्याकडून जाणून घेणार आहोत. या माझ्या मागे या. मित्रा, दिवाळी आली, घरी जायची वेळ झाली, अख्खी लायब्ररी रिकामी झाली, तू अजून इथेच. जायचं होतं घरी, मग पण घरचे म्हणले येऊच नको. हो, शक्यता काय, बंद करा.